बाजूला मुरादपूर 9 असणार आहे, तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे 9 स्टार. 3 षटकांचा सामना असणार आहे. यापुढील पुढील सर्व सामने 3 षटकाचे राहील, अन्यथा त्या षटकांमध्ये देखील बदल करावा येईल. चला हसन, विनंती असेल आपलं एस्ट्राकडे पाठवायचं आहे. हसन, आपलं एस्ट्राकडे पाठवायचं आहे. स्पर्धेतील चौथा सामना पाहायला मिळतो. एक बाजूला मुरादपूर 9 असणार, त्याच्या अगेन्स्ट असणार 9 स्टार. 9 स्टार संघाचा विचार केला असता तर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला, परंतु या सामन्यामध्ये निश्चितच त्यांना सामना जिंकण्याचे निश्चितच प्रयत्न असणार आहेत. आणि बेस्ट होते बेस्टची लढाई असणार आहे. दोन्ही चिपळूण परिसराला बिलॉंग करणारे दोन्ही संघ आहेत. मुरादपूर विरुद्ध 9 स्टार, आणि चिपळूण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठी नावं आहेत. आणि 9 स्टार संघाचा विचार केला असता त्यामध्ये सलीम देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे, टॅटू देखील पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाजी मार्कमध्ये येतोय चिपळूण एक्सप्रेस जुनेद मुल्ला. आणि स्ट्राईकला असणार आहे हसन, आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे देवेंद्र. काय चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू होता. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती शरीराचा वेध घेतला, धावसंख्येत बरोबर पडते, धावसंख्या होते 1 धाव झाली. आणि श्री गणेश होतोय एकदा गोंधळची माग होती पाहायला मिळतो. जुनेद तो देवेंद्र पाहायला मिळतो. देवेंद्र नवीन खेळाडू पाहायला मिळतो. काय होतंय, निश्चितच पलटी हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पंच धावशीत करायच्यात. यस, इट्स 4. 4 धावा येतात, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 5 धावा झाल्यात. आणि चौकाराने स्वतःचं खातं खोललंय. जुनेद हल्ला चढवला जातोय, पण जुनेद देखील मातब्बर गोलंदाज आहे. कमी काळामध्ये खूप असा अनुभवलेला गोलंदाज आहे. काय फटका सजवला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द बॅटने चेंडू खेळला, परंतु 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. धावबाचा धोका होता हसनसाठी, मोठा मासा गाळायला लागला असता, परंतु सुखरूप 1 धाव पूर्ण झाली. तदनंतर गोलंदाजी मागवती पाहायला मिळते पुन्हा एकदा जुनेद विरुद्ध हसनची लढाई पाहण्याची होईल. काय चेंडू होता, लेग ब्रेकचा चेंडू होता, बॅटचा चेंडू काय संपर्क झाला नाही. व्हेरिएशन पाहायला मिळते आणि अचूक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते जुनेद कडून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, लेग ब्रेकचा चेंडू होता. हसनला चेंडू काय समजला, 3 चेंडू खेळले हसनने, परंतु सर्व चेंडू शरीराने वेध घेतलेत. अजूनही बॅटला एकही चेंडू कनेक्ट झाला नाही. आणि हसनचा विचार केला असता हार्ड हिटर फलंदाज आहे, जो फटके खेळतो पूर्ण ताकदीने फटके खेळतो, 100% एफर्ट्स लावतो. आता स्ट्राईक मध्ये देवेंद्रला काय चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच पंचांच्या निर्णयाकडे तसेच आता प्राइस ऑन होते. हसन हमदुल यासाठी जर 3 चेंडू 3 चौकार मारले तर 7 बामणे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लागले. प्राइस ऑन असणार आहे. 3 चेंडू 3 चौकार हसन हमदुले, आणि हसन हमदुलेकडे देखील ती क्षमता आहे. क्षमतावान असा खेळाडू आहे, आणि यंदाच्या मोसमामध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो हसनच्या माध्यमातून. आता गोंधळची मागवती असणार आहे सलीम गडकरी, राजापूर एक्सप्रेस. आणि जर सलीमचा विचार केला असता व्यावसायिक क्रिकेट देखील सुंदर पाहायला मिळतं. आणि जर वायकटासारखीच देखील स्पर्धा गाजवून सोडली या सलीमने, वामिकस्टर पालघर या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळतो, मुंबई परिसरामध्ये चांगले मोठा खेळ पाहायला मिळतो या सलीमच्या माध्यमातून. आता गोंधळची माग होती, पुन्हा एकदा सलीम येतोय. सलीम टू हसन, एक बाजूला चिपळूणचा सितारा आहे तर दुसऱ्या बाजूला राजापूर एक्सप्रेस आहे. सलीमच्या गोलंदाजीचा विचार केला असता तर नियंत्रित टप्पे आहेत,
आणि व्हेरिएशन देखील आहे. पुन्हा एकदा गोंधळची माग मध्ये पाहायला मिळते. सलीम टू हसन. वेगवान चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते अब्दुल्लाच्या माध्यमातून. फायनल लेझर मध्ये निश्चित चेंडू गेला असता, ट्रॅव्हल झाला असता, परंतु तदनंतर सुरेख चौकस आणि चाणक्य वृत्तीने क्षेत्ररक्षण केलं जातं. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव येत आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आत्ता काहीसं प्रेशर असणार आहे, दडपण असणार आहे हसन वरती, परंतु हसन देखील एक चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. फुलटस प्रकारचा चेंडू होता. धावबाचा धोका होतोय का पाहूया. पंचांचा निर्णय असेल. यस, OUT. हसन बॅक टू द पॅव्हलियन. हसन सारखा मोठा मासा गाळायला लागलाय. नास्टर संघाच्या सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं टॅटूचं, आणि त्याची जागृती अफान. आणि या अफानचं तुफान यंदाच्या सीझन मध्ये निश्चित गाजतंय. आणि अफान देखील सुंदर फलंदाज आहे. आणि मागच्याचा विचार केला असता तर फॉरेन स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर ठरलाय मागील काही काळामध्ये. सुरेख खेळ पाहायला मिळतं अफानकडून. आणि स्ट्राईकला असणार देवेंद्र आणि गोंधळची मागून सलीम गडकरी. ओहो हो, काय चेंडू होता. चेंडू गरकन वळलाय आणि चेंडू सुरेश शरीराचा वेध घेतोय. कारण मी निश्चितच म्हटलं होतं सलीमचा विचार केला असता सुरेख खेळ पाहायला मिळतो सलीमकडून. आता स्ट्राईकला असणार आहे अफान. आणि मुरादपूर परिसराला बिलॉंग करणारा अफान सुरेख खेळ पाहायला मिळतं. एक हार्ड हिटर हा देखील आहे. कारण अफानची ज्यावेळी बॅट बोलते त्यावेळी कोणतीही धाव असली एक कमीच ठरत असते. फुलटस प्रकारचा चेंडू होता. निश्चितच जो स्ट्रेट ड्राईव्ह खेळला असता कव्हर रिजन खाली होता. जर विचार करायचा एक्स्ट्रा कव्हरला कोणताही खेळाडू नसता, कव्हर रिजन खाली ठेवलाय. ऑन साईड फुल केले. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू निर्धाव होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण हाताळले आणि अंपायर रिव्ह्यू असणार आहे व्हाईट साठी. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. आणि काय निर्णय त्या बघूया लाईव्हच्या माध्यमातून. आमचे आयोजक तुमच्यापर्यंत निर्णय कळवतीलच. यस मिस्टर सुरुवात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा झाल्यात. आणि व्हाईट चेंडू हाताळला. सुरेख अंपायरिंग पाहायला मिळते. आता गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा सलीम पाहायला मिळते. सलीमच्या बाबतीत विचार केला सुरेख चेंडू हाताळले आणि 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंतचा. येणारा शेवटचा चेंडू असणार आहे सलीमचा अफवानसाठी. फुलर लेनचा चेंडू होता. निश्चितच धावबाद होतो कारण यस देवेंद्र बॅक टू द पॅव्हलियन. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
आणखीन एक धक्का बसतोय. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या होते 9. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा कुठून काढतात त्यावरती लक्ष असणार आहे, कारण की आता कॅपिटलाइज करावं लागणार आहे. येणारा शेवटचे चेंडू षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मोठ्या धावा उभा करावे लागतील. त्याची चाकरीसाठी होतं दिनेश. या खेळाडूने देखील खूप मोठं क्रिकेट खेळलंय चिपळूणसाठी. अंडरमध्ये एक अंडरम देखील गाजवून सोडलंय असा दिनेश कांबळे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो करीम. आणखीन एक चिपळूणची एक्सप्रेस चिपळूण एक्सप्रेस आहे ही देखील, आणि वेग आहे याच्याकडे. नियंत्रित टप्पाने गोलंदाजी केलाय. काय चेंडू होता. करीम धाव संख्येत भर पडते. स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या होते 10. म्हणजे दशक लागलं मुरादपूर नाईन संघाचा, परंतु नाईन स्टार संघाचं सुरेख पुनरागमन पाहायला मिळालं. कारण नाईन स्टार संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला, पण तदनंतर या सामन्यामध्ये काय सुरेख खेळ पाहायला मिळाला. आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत फक्त डॉमिनेट केलंय, वर्चस्व सिद्ध केलंय नाईन स्टार संघानं. कारण सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आणि टप्पा चुकला, सीमारेषा पार चाललाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 14 धावा झाल्यात. यानंतर सामना असणार आहे रिफान अँड गोळकोट रोड विरुद्ध सह्याद्री फायटर्स. नाणेफेकसाठी यायचंय सह्याद्री फायटर्स विरुद्ध रिफान अँड गोळकोट रोड. आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळते. आणखीन एक चौकार येतं. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतात दिनेशच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं होतं दिनेश देखील खूप चांगला क्रिकेट खेळलाय चिपळूणसाठी, आणि अंडरमध्ये एक मोठं नाव होतं. आणि दिनेशच्या माध्यमातून आणखीन एक सुरेख फटके खेळले जात आहेत. कारण एक बाजूला अनुभवाचा भंडार असतो, तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, एक युवा आहे चिपळूणचा. पण त्यावरती दडपण पाहायला मिळते काय पाहूया. परंतु जर विचार केला असता तर यांच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत नॅशनलमध्ये. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 18 धावा झाल्यात. सुरेख चेंडू होता, परंतु पंच दंडित करतायत मिस्टर एस्टरच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 म्हटलं की जर्सी क्रमांक राहुल द्रविड द वॉल. सुरेख चेंडू होता. आता पुनरागमन पाहायला मिळतंय करीम कडून. आता दिनेशला मोठे फटका खेळावे लागेल, कारण सुरेख फटके पाहायला मिळाले. परंतु यस कव्हर रिझनमध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण झाली आणि षटक संपतंय. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या होते 20 धावा झाल्यात. 21 धावांचं आव्हान ठेवलं. 18 चेंडूने 21 धावा. चला मुरादपूर नाईन संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. रिफा नाईन गोळकोट रोड विरुद्ध सह्याद्री फायटर गोळकोट. चला नाणेफेकसाठी यायचंय सह्याद्री फायटर गोळकोट. सात बामणे आणि समालोचक कक्षेमध्ये यायचे 7 बामणे. आता गोलंदाजी मागोती पाहायला मिळतोय साहिल. स्ट्राईकला सर आहे टॅटू आणि नॉन स्ट्राईकला सर सौरभ आणि टॅटूची जोडी मैदानात पाहायला मिळते नाईस्टर्ससाठी. चिपळूण नाईन्स कडून
गोलंदाजी मार्क होती मुराद पुन्यांकडून गोलंदाजी मार्क होती येतो साहिलवरती हल्ला चढवत होते पहिल्या चेंडूवरती धावसंख्येत बरोबर पडते आणि टॅटूने चौकाराच्या मध्ये श्री गणेश केलाय. तसेच सन्मान्य शाहरुखजी अब्दुले यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. सुरेख चेंडू होता साहिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली साहिलकडून आणि धावसंख्येत भर पडते. एकेरीचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5. पाच धावा आणि अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव होतो. ऑनसाईडच्या खेळाडूने सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या खेळाडूकडून. पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण झाली तर स्ट्राईक रोटेट होतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सीमारेषा पार चाललाय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. टॅटू ऑन फायर पाहायला मिळतोय. 2 चौकरे आलेत. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 10 धावा झाल्यात. अजून विजयासाठी 11 धावांची गरज असताना शेवटचा चेंडू चिखून करतायत पंच बाबू सुर्वे आणि सरळ शरीराचा वेध घेतला. लेगब्रेकचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय. अफवान आणि अफवान वरती स्विच हिटचा फटका खेळलाय. पलटी हिट सीमारेषा पार चाललाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15 धावा झाल्यात. आता विजयासाठी फक्त 6 धावांची गरज असणार आहे. आणि पंच दंडित करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16 धावा झाल्यात आणि सुरेख चेंडू होतात. टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळतंय. आत्ता काहीसा अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते अफवानकडून. कारण आपल्याकडे धावा कमी असणार आहेत त्यामुळे एक्स्ट्राच दाखवून आणि सुंदर कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21 आणि विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सह्याद्री फायटर आपला निर्णय कळवायचा. सह्याद्री फायटर तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्ड कॉइन असणार आहे आणि स्पॉन्सर बाय असणार आहेत रोहन चौगले आणि रिफा चौगले. चला सह्याद्री फायटर गोळकोट त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सह्याद्री फायटर आणि सह्याद्री फायटर गोळकोट संघात तुम्ही विचार केला असता तर गौरव पाटील देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. बोरुंडी गावाला बिलॉंग करणारा गौरव आहे आणि आमचे सहकारी मित्र देखील असणार आहेत. चला सह्याद्री फायटर गोळकोट थोडीच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. आणि एक विनंती असेल आपले दोन्हीही एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचेत. सह्याद्री फायटर गोळकोट
आहे कोणाची आपल्याला माहित नाही.